कढीपत्ता हे झाड केवळ स्वयंपाकघराची शोभा वाढवत नाही, तर त्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म ही असतात. याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, कॅल्शियम आणि आयर्न मुबलक प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जर तुमच्या कढीपत्त्याच्या झाडाची वाढ थांबली असेल किंवा ते घनदाट होत नसेल, तर काही सोप्या आणि प्रभावी उपायांनी ते पुन्हा हिरवेगार व दाट बनवू शकता. ओम साईराम. तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. कढीपत्ता झाडाची योग्य काळजी कशी घ्यायची, तर पुरेसा सूर्यप्रकाश द्या. कढीपत्ता सूर्यप्रकाश खूप आवडतो. झाडाला दररोज किमान 5 ते 6 तास थेट सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला झाड मजबूत होते आणि पाने दाट व जाड होतात. कमी प्रकाशात झाड उंच वाढते पण विरळ राहते. संतुलित पाणी द्या, जास्त पाणी देऊ नका आणि झाड पूर्ण कोरडेही ठेवू नका. माती वरून कोरडी दिसल्यावरच पाणी द्या. कुंडीत योग्य ड्रेनेज असल्यास खात्री करा, त्यामुळे मुळे कुजत नाहीत आणि झाड आपले निरोगी राहते. माती व आणि कुंडीची काळजी. कुंडी व मातीची योग्य काळजी घेणे ही महत्त्वाचे आहे. झाड मोठे झाल्यास मोठ्या कुंडीत पुनर्लागवड करा. हलकी भुसभुशीत माती वापरा. वेळोवेळी माती सैल करा, ज्यामुळे मुळांना हवा, पोषण द्रव्ये मिळतात. कुजण्याचा धोका कमी होतो आणि झाडाची जलद वाढ होते. ताक व दह्याचा वापर करा. झाड हिरवेगार ठेवण्यासाठी 1 लिटर पाण्यात 1 टीस्पून आंबट दही किंवा ताक मिसळून पाण्यावर फवारणी करा आणि थोडे मातीमध्ये पण घाला. हे प्रत्येक 20 ते 25 दिवसांनी करा. यामुळे मातीतील सूक्ष्मजीवांची क्रिया वाढते आणि झाडाची वाढ वेगाने होते. छाटणी करायला विसरू नका. फक्त झाड उंच वाढत असेल पण दाट होत नसेल, तर फांद्यांची हलकी छाटणी करा. त्यामुळे मातीमध्ये वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत घाला. काही दिवसात नवीन पाने आणि फुटवे येतात किंवा येण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर हे उपाय अवलंबले आणि तुमचे कढीपत्त्याचे झाड काही दिवसातच पुन्हा हिरवेगार व दाट बनेल. त्याचबरोबर तुम्ही जर हे झाड आहेत किंवा फांदी आहेत, त्याची जर वरतून प्रुनिंग केली, तर तुमच्या झाडाला नवनवीन फांद्या आणि आणखीन आपले हे झाड घनदाट किंवा डेरेदार होते. त्याचबरोबर जेव्हा आपण झाडाचे पान किंवा कढीपत्ता आपल्या किचनसाठी वापरतो, तेव्हा झाडाचे पान हे अशा पद्धतीने घेऊ नका, तर पूर्ण हे पान असे तोडून घ्या, म्हणजे आपल्या झाडाची वाढही चांगली होते, त्याचबरोबर ते घनदाटही होते. तर चला, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.